नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत जेजुरी या ठिकाणी. मित्रांनो, जेजुरीच्या जवळ असणारं नाझरे कडेपठार हे गाव. मित्रांनो, या गावामध्ये भव्यदिव्य असं आज ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं. भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान संपन्न झालं. या मैदानामध्ये बाबांच्या नखऱ्यानं आणि अर्जुननं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. मित्रांनो, आज 3 गाड्यांना 1 नंबर समान देण्यात आला. बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये हे पहिल्यांदाच घडलेलं आहे. यामध्ये त्याच्या ज्या जोड्या पळाल्या त्यामध्ये कृष्णा आणि मथुर, नखऱ्या आणि विमान आणि अर्जुन आणि इंद्रा, आणि या 3 गाड्यांमध्ये संगनमत करून नखऱ्या आणि अर्जुन पळाले आणि ते या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. मित्रांनो, हा दुर्मिळ योग आणि आज आपण बाबांचे चुलते ज्येष्ठ बैलगाडी मालक लालाअण्णा जगताप यांच्या पेट्रोल पंपावरती आपण थांबलेलो आहोत आणि इतका आनंद आहे. लालाअण्णा हे बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक जुनं आणि मोठं नाव म्हणून संबोधलं जातं. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावरती आपण आल्यानंतरनं बैलगाडी शर्यत क्षेत्रातील बक्षिसांचा खजिना, जे जुनी बक्षिसे ढाली आहेत त्या तुम्ही पाहू शकता. इकडं श्री पांडेश्वराचं चित्र, त्यानंतरनं वरती आदरणीय देशाचे माजी कृषीमंत्री पवारसाहेब यांच्या समवेत लालाअण्णा आहेत आणि इकडं त्यांची जुनी बैलं आणि हा बैलगाडी शर्यत क्षेत्रातील बैलगाडी मालकांचा एक सगळ्यात अमूल्य असा ठेवा, ती म्हणजे जुन्या ढाली सन्मान चिन्ह. आणि इकडं पाहिलं तर तुम्ही अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिर. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, अतिशय सुंदर असा हा सगळा ठेवा जतन करून ठेवण्यात आलेला आहे. अण्णा नमस्ते. प्रथमतः तुमचं मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि काय सांगाल, आज तुमच्या पुतण्याच्या अर्जुननं आणि नखऱ्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे? आनंद झाला. पूर्वीचं नाव निघालं, पूर्वीची पहिलं जशी पळत तशी आज म्हणजे त्यांनी 1 नंबर केलं, थोडं आनंदाचंच वातावरण झालं. मला सगळ्यात पहिला प्रश्न पडला तो म्हणजे आपण सर्व जगताप कंपनी ही सासवडची मूळची, तर जेजुरीत कसं काय तुम्ही स्थायिक झाला? आपल्या धंद्यानिमित्त जेजुरीला आलो, धंद्यानिमित्त जेजुरीला थांबलो. गाव सासवडच. आता इथं घर आहे, व्यवसाय आहे, अजून काय काय इथं? सगळं शेती, घरे, व्यवसाय सगळं जेजुरीमध्ये पण आणि सगळं, आणि सासवडमध्ये पण. सासवडमध्ये पण आता पुतणी बघतात सासवडचं सगळं. बरं. अण्णा, हे काय सांगाल, हा जो नंदी आहे कोपऱ्यामध्ये ज्याचा फोटो आहे, तर तो कोणता नंदी, नाव काय त्याचं? उल्हास. किती सालात पळत होता हा? तो मला वाटतं 2000च्या आसपास. 2000 बंदीच्या अगोदर. बरं. आणि ह्या कधीच्या ट्रॉफी आहेत? त्या म्हणजे 90 पासूनच्या पुढच्या. ढाली 90 पासूनच्या पुढे अगोदरच्या आहेत. 90 पासून पुढं चांगलं म्हणजे. बघा, ह्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी 1 नंबरची ढाल कुठली आहे, कुठल्या मैदानात? फलटण फेस्टिवलचं 1 नंबर केलं होता. फलटण फेस्टिवल पुण्यानी. किती सालची गोष्ट आहे? 98. बरं. आज बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले एक मोठे बॉस म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे बाबाराजे जगताप, ते तुमचे पुतणे आहेत. आज त्यांना बरोबर घेऊनच बसलाय आणि बाईट देताय, काय सांगाल त्याविषयी? काय आता ते पुतणेच आहेत म्हणले, आनंद झाला ना. पुतण्याची गाडी आली म्हणजे मला आनंद झाला. बरं. आणि आज बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आज पहिल्यांदाच असं घडलं की सेमीफायनलला 3 गाड्या समान निकालात उतरल्या. असं कधी काय अनुभव आलता का तुम्हाला? यायचा पूर्वी पण असं एवढं हे नव्हतं ना. पूर्वी परफेक्शन नव्हतं. फुटा 2 फुटात पुढं तरी मग तक्रारी व्हायच्या, माझी आली तुझी आली असं व्हायचं. पण आता एकदम क्लिअर काम आहे. म्हणजे व्हिडिओ असल्यामुळं, कॅमेरे असल्यामुळं सगळं हे होते, क्लिअर होते. बाबांच्या विषयी काय सांगाल? बाबांनी आमचा वारसा चालवला आहे पुढे. बरं. तुम्हाला कधीपासून नाद होता? मला वाटाव मिशी नव्हती तेव्हापासून. आणि आता वटावची मिशी पिळदार आहे. लक्ष वेधून घेते तिचा. बरं. आणि म्हणजे पहिल्यापासूनच छंद आहे का? आम्हाला 2 भावाला आम्हाला छंद होता. बरं. भावामध्ये 2 भावाला छंद होता. बरं. मिशी माझ्या अगोदरचा. बरं. मिशी राखायचा. पहिले सांभाळायची, मिशी राखायची. बरं. जुनी कुठली बैल होती तुमच्याकडे, नाव काय? होता उल्हास होता. हां. सर्जा राजा होता. बरं. हिऱ्या रतन होता. बरं. सगळे बैल स्वतः बैलगाडी आणत होतो मी त्यावेळेला. बरं. स्वतः जॉकी म्हणून काम करायचं? स्वतः जॉकी म्हणून काम करायचं. गाडी कशी होती, किती आणि होती त्यावेळेस? गाडी मोठ्या गाड्या असायच्या आमच्याकडे तेव्हा. लाकडी छकड्या असायच्या, लाकडी. बरं.
काय नंतर आता ह्या 2000च्या नंतर ह्या बारक्या छकड्या निघाल्या. छकडे निघाला. आणि आमच्याकडे लाकडी चाकं मोठाली बर. आणि छोटी गाडी असायची त्याला, अशा गाड्या असायच्या आमच्या. बंदी यायच्या अगोदरचा काळ कसा होता? बंदी यायच्या अगोदरचा काळ चांगला होता, पण हे असं इतकं क्लिअर नव्हतं. क्लॅरिटी नव्हती किंवा एवढी पारदर्शकता नव्हती खेळामध्ये. प्रत्येक आखाड्यात बांधणं असलाच खेळ व्हायचा. बर. कशामुळे बांधणं व्हायची? कारण काय व्हायचं, निकाल देताना ना असे फुटा 2 फुटात गाडी गेली हा तर कळत नव्हतं पब्लिकला. मग एकाने म्हणायचं ह्याची बसली, एकाने म्हणायचं ह्याची बसली, त्याच्यात वाद व्हायचे. बर. आता सामन्यावर वाद होते. आता पण ती दिसतंय ना सामना आहे म्हणून. हा म्हणजे स्पष्टता आली स्पष्टता आली त्याच्यात. बर बर बर. आणि त्यात म्हणजे असा वादिवाद असा काही राहिला नाही. बर बर बर. आणि अजून म्हणजे आजच्या नखऱ्या आणि ऐन वेळेस तुम्ही संगणमत करून घेतलं 3 बैलगाडी मालकांमध्ये. अर्जुन आणि नखऱ्याची जोडी कशी पळाली? चांगली पळाली, 1 नंबर. अर्जुनच्या विषयी काय सांगाल? चांगला पळाला बैल, काय बर. तो सध्या टॉपला तर आहेच, आणि त्याच्या जोडीला आपलं नवीन तुमची खरेदी, बाबांची नवीन खरेदी नखऱ्या, तो पण पळाला. ती गाडी एका दुसऱ्या मैदानात एकत्र पळाली तर काय वाटतंय तुम्हाला पुढचं भविष्य? चांगली 1 नंबर करणार. गट, सेमी आणि फायनलला 3 फेरं पळाली तर कसं? 1 नंबर करणार. आताच नवीन पोरं आल्या, ती नवीन सगळा दरवर्षी वेगळं काहीतरी वेगळं. जुना नाद कमी व्हायला लागला, जुनी लोक पण कमी मैदानात दिसायला लागलेत. ह्याच्या मागची कारण काय? जुन्या माणसाचं वय झालं आणि ते आताची टेक्नॉलॉजी बुद्धी आली आहे. हा, काय त्या बुद्धीला आता आमची बुद्धी चालत नाही. बरं बरं. आमच्याकडे ठेवते बैलाला हाणायला, बर. आता मारायचं नाही, बर, काय नाही. त्यामुळं आता ही नवीन टेक्नॉलॉजी झाली सगळी. बर बर. पूर्वीच्या काळात पण असं बैल जास्त पळाली का अशी म्हणायचे का इंजेक्शन पळतोय, असं काय व्हायचं? आमच्या टायमात इंजेक्शन होतं, फार तर म्हणणार दारूबाजी असेल. होय. पण तसं काय व्हायचं का? नाही, आमच्या टायमात इंजेक्शन तसलं काय. आणि दुसरं म्हणजे बंदी आल्यानंतरचा काळ कसा गेला हो सगळा? बंदी आल्यावर काय सगळं म्हणजे बैल बसून राहिल्यामुळे बाधच झाली ना, आणि लोकांचा छंद कमी झाला. मग बंदी पडल्यावर बर. नंतर बंदी उठल्यावर पहिले लोकांना उत्साह आला. त्या लोकांनी आम्ही बैल सांभाळली ना, बर. बंदीत सुद्धा बैल सांभाळली आम्ही. बर बर. बंदीत कुठली होती बैल तुमच्याकडे? बैल तेजा होता, बर. पुन्हा संग्राम होता, 5-6 बैल होती. आता जेजुरीत त्या दिवशी चंद्या होता. जेजुरीत त्या दिवशी मैदान झालं, वाटत होतं का न भूतो न भविष्यात हे असं मैदान होईल? नाही, नव्हतं वाटत. आता जेजुरीत कधी मैदान झालं का? कधीच नाही. आम्हीच ते जाता मैदान म्हणजे सगळ्या पोरांनी करून घेतलं मैदान करून. म्हणजे इतिहासात पहिल्यांदा झालं? इतिहासात पहिल्यांदा, यात्राची इतिहासात पहिल्यांदा भरली. बरं. आणि चर्चा कशी काय झाली? चांगली 1 नंबर चर्चा. 1 नंबर चर्चा झाली. वाटतंय पुढच्या वर्षी मैदान घेणार? 1 नंबर घेणार. पुढच्या चांगलं मैदान घेणार. चांगलं मैदान होणार, मानाचं मैदान होणार. हा, मानाचं मैदान. बरं. आता तुमची आठवणीतली कुठली मैदान आहेत? मोठी जुनी जास्त गर्दी होणारी? ती बिवरी असायची एक, हा काय सासवड असायचं, डिंबूड असायचं, हा काय आणि मग कोरेगाव असायचं. हा, ह्या मैदानात ती मोठी मैदान आहे सगळी मैदान. आणि शर्यती किती दिवसाला व्हायच्या? अड्डा किती दिवसाला व्हायचा? तेव्हा 8-15 दिवसांनी, महिन्यानी, अशी काही सारखे रोज अड्डे नव्हते. त्या 8 दिवसाच्या पुढेच निघायच्या बाहेर. बरं. रोज अड्डे आता होत्यात, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय? नाही, थोडा बैलाचा कस निघतोय ना, रोज अड्डे. बैला थोडा ताण पाहिजे ना. आणि जे आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी कुठं आदतची मैदान होत्यात. पहिलं आदतचं मैदान व्हायचं का दुसऱ्यात? आमच्या आदत बिदत काय नव्हतं पहिलं, सगळे ओपन. आणि 1200-1500 फुटाचा पल्ला. बरं. असा 700-800 फुटाचा पल्ला नव्हता आमच्या. बरं. आणि असं रोलिंग बिलिंग मारायची का? काय रोलिंग बिलिंग व्हायचं का? नाही, नांगरटीत असायचं आमचं. नांगरटीत बैल? नांगरटीत चकोर पाडायची, त्यात बैल पडायची. होय, नांगरटीमध्ये? नांगरटीमध्ये. मग कशी पळायची? बैल नांगरटीत पडायची ना, चकोरनी पळायची का? आताच्या सारख्याला पाणी मारून रोलिंग करून एवढं प्लेन केलं जातंय. आता ती टेक्नॉलॉजी युग आला ना. बरं. वायदी होती का जुन्या काळात तुमची? नाही, वायदी बिदी काय नाही काय? अजिबात नाही. बाबांविषयी आणि राहुल दादांविषयी काय सांगाल? आमचा वारसा, दोघं भाऊ, आपला वारसा झाला होता, त्यात समाधान आहे मला. बरं. सगळ्यात अभिमानाची गोष्ट कुठली होती तुमच्यासाठी? जेजुरीत मैदान घेतलं, आता नागऱ्याला नंबर घेतला, काय, आणि तालुक्याचा अध्यक्ष पुतण्यात मोठा अभिमान आहे आम्हाला. एवढा मोठा अभिमान आहे. हे एकंदरीत हा सगळा खेळ चाललाय आत्ताचा. बघतोय आपण नवीन पोरं उतरल्यात. तुमच्या पूर्वीच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिकची बैल एवढ्या लांब पळा यायची का? नाही, ती पुढची नव्हती, येत नव्हती. आमच्या काळात किती बैलगाडी असायची? 50 बैलगाडी आणि लय बैलगाडी झाली. बर.
काय त्याला दिवस जायचा 3नी 2नी फेरा असायचा आणि मग त्यातनं 5 काढायच्या 4 काढायच्या 3 काढायच्या जेणेकरून तर 3च जास्त. पहिल्या जुन्या काळात म्हणायचं लय दबाव टाकला जायचा, पार्सलिटी व्हायची, तसं काय व्हायचं का हो? नाही पार्सलिटी नाही, फक्त थोडी भांडणं काय व्हायची ती मागं पुढे झालेले बर आणि ती करणार कोण गाडीवाली करत नव्हती, मग बघणारी. बर त्याची आधी ह्याची आधी चर्चेतनं भांडणं व्हायची. चर्चेतनं भांडणं व्हायची. त्या काळात जर कॅमेरा जर असतं तर कसं काय काळ गाजला असता होता? त्या काळात कॅमेरे असते तर आता म्हणजे त्या काळात इतकं स्पीड आताच्या बैलांना नाही. नाही ना, नाही ते लय स्पीड होतं बैलांना, लय स्पीड होतं. हा, लय. आत्ताची तुम्ही बैलगाडी शर्यत बघताय, आता चालूमध्ये एवढ्या 4-5 वर्षामध्ये कुठले नंदी तुम्हाला वाटते की चांगले त्या जुन्या काळातल्या बैलांसारखे पळतात? तसं तर आमची जी बैल पूर्वी बैल पळत होती ना, इंजान पळत होतं, आमचा फुल्या पळत होता, त्या सातारचा दिन्या पळत होता, वडकीच्या गायकवाडाचा एक बैल पळत होता, शिंगट्यांचा एक बैल पळत होता, त्या अकलूच्या तो परले म्हणून एक बैल पळत होता, अकलूचा सनसरचा. या बैलासारखी बैल आता एकही नाही पळत. नाही तेवढं स्पीड कुणालाच नाही आता. नाही. आणि तेवढ्या मापाची बैल आहेत का आता? नाही आमची बैल मोठाली असायची ते. बरं. आजचा आनंद कसा आहे? एक नंबर आनंद आहे आमचा. बरं. अजून आता तुम्ही ज्येष्ठ आहात, नादातनं जरी तुम्ही बाहेर असला तरी नाद पाहता मोबाईलवरती, सगळी तुमची नवीन पिढी उतरलेली आहे, त्यांच्यावर जबाबदारी सगळी वारसा तुमचा पुढं चालवतायत. नवीन तरुण पोरांना जाता आता काय संदेश द्याल? असं चांगलं चाललंय, हेच आनंदाची गोष्ट आहे. आमचं 2 वर्ष आयुष्य वाढणार त्यांच्यामुळे. चांगलं चाललंय, चांगलं ऐकलं. बरं. चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, आता आपण वळूयात बाबांकडं. तर बाबा, एकंदरीत कशा पद्धतीने आजचं नाझरे कडेपठारचं मैदान संपन्न झालं? नाझरे कडेपठारचं मैदान एकदम व्यवस्थित झाले. आयोजक पण चांगले होते आणि त्यांनी क्वार्टर फायनल, मेगा फायनल व्यवस्थित बक्षिसे ठेवली होती सगळी. बरं. एकंदरीत गाड्यांची संख्या आपण पाहतोय, पुरंदर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने गाड्या उपस्थित राहतात. ह्याच्या मागचं कारण काय? कारण असं आहे की आयोजक आम्हाला विचारात घेतात आणि त्यांनी विचारात घेतल्यानंतर आम्ही प्रत्येक निर्णयावर ठाम राहतो. म्हणजे चुकीची कुठलीच गोष्ट करत नाही. पुरंदर तालुक्यात पहिल्यांदा अशी कंडिशन होती की मैदान घ्यायचं म्हणलं ना, बैलगाडा शर्यत म्हणलं की भांडणं. बरं. काय आज आपण ते सगळं मिटवलंय. म्हणजे लोकांना, आपण आयोजकांना म्हणलं ना की मैदान घ्या, की मैदान घ्यायला तयार होतात लोक. नाही तर पहिली बैलगाडा शर्यत म्हणलं की भांडणं. बरं. इथनं सुरुवात व्हायची. आता तसं काय नाही. आता सगळं पूर्ण तालुक्याला गोलयाड आणलाय आपण. पुढंच काही ठेवलं नाही की बैलगाडा शर्यत भांडणं, हा त्यांचा मिटवून टाकले सगळ्यांचा. नाझरं कपचं हे शेवटचं मैदान असतं का सीझनचं? हा, सीझनचं शेवटचं मैदान. बरं. आता इथून पुढची जी रेग्युलर आपली बैलगाडी मालकांना लांब पळायला जाऊ नये म्हणून जवळ घेतली जाणारी, म्हणजे जवळ पळता यावं म्हणून ती मैदानं घेतली जातात. हो, यात्रेचं शेवटचंच मैदान. शेवटचंच मैदान. बरं. अजून आता कुठले परत ग्रामस्थ कुठल्या गावची इच्छुक असले तर ह्या वर्षी केलं जाईल का नियोजन? हो, केलं जाईल ना. पण बाकीचं वातावरण कसं? पावसाचा अंदाज घेऊन आपण त्या पद्धतीने नियोजन केलं जाईल. बरं. आज तुम्ही किती नंबर गटात पळाला? 18 नंबर गटात पळाला. 18. आणि सेमी? 5 नंबर सेमीत पळाला. सेमी 5 मध्ये नेमकं काय घडलं, सगळे प्रेक्षक उत्सुक आहेत जाणून घ्यायला. सेमी 5 मध्ये 3 गाड्या सामन्यामध्ये उतरल्या. बरं. 2 बैलांची तोंड होती, एकाचा पाय होता. बरं. आणि त्यामध्ये 1 गाडी आपली होती. त्यामुळे निकाल देणं आपल्याला अवघड होतं. का तर सगळ्यांना वाटत होतं की काहीतरी चुकीचं करतील किंवा काय करतील, पण आपण त्या पद्धतीने निकाली सगळ्यांना न्याय द्यायचं काम केलं आपण. बरं. आणि आज पहिल्यांदाच असं घडलं का की 6 बैल 1 नंबरची मानकरी झाली? हो. काय सांगाल त्यांच्याविषयी? अतिशय सुंदर जोड्या पळाल्या. एक म्हणजे मथुर कृष्णा, नखऱ्या विमान आणि अर्जुन आणि इंद्रा. काय सांगाल या तिन्ही जोड्या? गाडी मालक पण चांगली होती आणि बैल पण चांगली पळाली, त्यामुळं सर्वजण फायनलला पात्र राहिले. बरं. आज बक्षीस कशा पद्धतीने देण्यात आलं 1 नंबरचं? 1 नंबरचं 1 लाख रुपये बक्षीस. बरं. कसं देण्यात आलं? पण ते आम्ही तिघात डिवायडेड केलं. ड्रायव्हरांना ज्याचं त्याने ड्रायव्हर पाहिजे. बरं. आणि त्याचं त्याने हे करायचं. डाली त्यांना दिल्या, फक्त मीच मोकळा डाली, मला डाली. पण तुमच्याकडे एवढा मोठा ठेवा आहे तुमच्या चुलत्यांचा, काय पण आता कॉम्प्रोमाइज करायचं म्हणलं आपल्यालाच कमीपणा घ्यावा लागतो, अशी अडचणी. आज तुम्ही चुलत्यांच्या केबिन मध्ये बसून जेजुरी या ठिकाणी बाईट देताय, कसं वाटतंय हा आनंद? आनंद म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. कारण आहे ना, त्यांनी ज्या पद्धतीत बैल पावले, आज त्या पद्धतीत नकऱ्यांनी त्यांना ते दाखवून दिलं की मी पण अजून आहे, पुढं मी तुमचं चालवणार आहे. आज कुठेतरी चुलत्यांनी दोघा बंधूंचं नाव घेतलं आणि वारसा पुढे चालवतात, हे तुमच्या ज्यावरती कानावरती शब्द पडले त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे अभिमान वाटला, म्हणजे की बाबा चांगलं वाटतं. म्हणजे घरातल्या लोकांना कौतुक करण्यासारखं दुसरी कुठली गोष्ट नाही. म्हणजे त्यांनी कौतुक केलं म्हणजे बाकी नको कोणाचं काय. बरं. हेच सगळ्यात महत्त्वाचं. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं. चालतंय बाबा, अभिनंदन.